देश पुढे नेणार. आणि म्हणून तुम्ही एकीकडे विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे, तुम्ही काय सांगणार? राहुलला थोडी गरमी झाली, गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो. मग उन्हा तानामध्ये 24 तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे? आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे. कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय, देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय. आणि म्हणून मगाशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून कुणालाही विचारलं, दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी, फिर एक बार मोदी सरकार, अब की बार, अरे अब की बार 400 पार ना, अब की बार 400 पार आणि फिर एक बार आणि फिर एक तिसरी बार तुझे. आणि म्हणून नो लंके ओनली विखे पाहिजे ना. अरे असं ड्रामा करून निवडून येत नाहीत लोक. त्याला काम करावं लागतं, काम. लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागतं. हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात, त्यांची जड एवढी खाली खोलवर गेलेत. महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील, इतर योजना असतील, विकास प्रकल्प असतील, राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे वडील, त्यांचे पंजोबा, आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, आज येथे आपलं मतदान किती तारखेला आहे? 13 मेला आपलं सुजयचं मतदान आहे. आणि सुजयच्या मतदानामध्ये आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळासमोरचं बटन दाबून सुजय विखेचा मागचा लीड तोडून पुढे जायचं आहे, ही विनंती आपल्याला करायला आलोय. आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील, आपले सुजय असेल, अनेक पाणी योजना आणल्या. नगर जिल्ह्यात 6 आणि नाशिक जिल्ह्यात 1 अशा 7 तालुक्यामध्ये 182 गावांना आपण पाणी दिलंय. आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे? विरोधकांना. आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे. मोदी है तो मुमकिन है. आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार. सुजयला मत म्हणजे मोदींना मत, कमळाला मत म्हणजे मोदींना मत, आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सुजयला मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण आपण एवढ्या उन्हात आलेला, 13 तारखेपर्यंत जागरूक राहा. अति आत्मविश्वासामध्ये आपल्याला जायचं नाही. एक एक मत महत्वाचं आहे. आपले पै पाहुणे, सगळे सोयरे, नातेवाईक, दोस्त मंडळी सगळ्यांना इकडं सांगायचं आहे की सुजय विखेची निशाणी कमळ, कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम.